संगमनेर तालुक्यातील मालदड येथील प्रगतशील शेतकरी आणि संगम उद्योग समूहाचे संस्थापक कैलासवासी गोरक्षनाथ शिवराम नवले यांचे दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता मालदड येथील महादेव मंदिर समोर संपन्न झाला। यावेळी वेदमूर्ती व्यंकटेश महाराज सोनवणे यांचे प्रवचन झाले। कैलासवासी गोरक्षनाथ नवले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, श्री शांताराम कडणे, श्री पांडुरंग घुले, श्री विवेक कासार, श्री बाबा ओहोळ, श्री जनार्दन आहेर, श्री अशोक सातपुते तालुक्यातील अनेक मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता। कैलासवासी गोरक्षनाथ शिवराम नवले यांच्या पश्चात आई गंगा भागीरथी कृष्णाबाई शिवराम नवले, पत्नी गंगा भागीरथी मंदा गोरक्षनाथ नवले, भाऊ बाबासाहेब शिवराम नवले, मुलगा कैलास गोरक्षनाथ नवले, संदीप नवले, योगेश नवले असा मोठा परिवार आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। दादांच्या या पुण्य पावन दशक्रिया विधी निमित्त प्राय आपण या ठिकाणी जमलेले आहात किंवा जमत आहात। भरीव स्वरूपाचं योगदान देणारे हे व्यक्तिमत्व, समाजाप्रती भान असणारे व्यक्तिमत्व, कुटुंब वत्सल अशा स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व उभे हयातीमध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या कुटुंबाकरिता योगदान दिलं, या गावाकरिता योगदान दिलं, समाजाकरिता योगदान दिलं आणि अत्यंत सलोखीनं, अत्यंत प्रामाणिकपणानं या गावामध्ये नावारूपाला खऱ्या अर्थानं आले आणि या तालुक्यामध्ये एक वेगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून नावारूपाला एका उंचीला पोहोचलेलं हे व्यक्तिमत्व आहे। राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि याही पलीकडे सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे हे व्यक्तिमत्व। आज बहुसंख्य समाज या ठिकाणी जमलेला आहे किंवा जमत आहे। काय आहे मानवी जीवनाची सार्थकता? माणसाचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व काय, योगदान काय, समाजाप्रती दिलेलं योगदान कशा स्वरूपाने ओळखायचं? आज एवढा बहुसंख्य समाज या ठिकाणी जमत आहेत किंवा जमणार आहे ना, हे त्यानं एकट्यानं मिळवलेलं सगळ्यात मोठं यश आहे। कोणाचंही शुभ कार्य असेल, कोणाचं मंगल कार्य असेल, कोणाचं खऱ्या अर्थानं दुःखाचं कारण असू द्या, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये, त्या प्रत्येक कार्यामध्ये, त्या प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये हे व्यक्तिमत्व जातीनं उपस्थित राहून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवले। आज या परिवाराला पदोपदी या व्यक्तिमत्वाची आठवण होणार। काय कमवलं त्याने यश, पदोपदी पावलो पावली या गावालाही खऱ्या अर्थानं आठवण होणार आहे। जावं प्रत्येकाला लागणार आहे गाड्यानं, कोणी या ठिकाणी चिरंतन राहण्याकरिता आलेलं नाहीये। एक ना एक दिवस प्रत्येकाला निरोप घ्यावा लागणार आहे, सगळ्यांना माहिती आहे, याची जाणीव आहे सगळ्यांना। कोण या ठिकाणी चिरंतन राहण्याकरिता आलेलं? पण एकच आहे, आमच्या जाण्याला किंमत नाही दादा। जन्माला आल्यानंतर केली जाणारी कर्तबगारी समाज लक्षात ठेवत असतो, केलं जाणारं कर्म समाज लक्षात ठेवत असतो आणि तेच कर्म आमच्या सोबत सुद्धा येत असते। आज कैलासवासी गोरक्षनाथ दादांच्या बाबतीत हा विचार मला प्रामुख्यानं का मांडावासा वाटतो? मानवी जीवन आणि मानवी जीवनाची विचारधारा आणि त्या माध्यमातून केलं जाणारा कर्म समाज खऱ्या अर्थानं लक्षात ठेवत असतो, ते उपयोगात येणार आहे।
मी नेहमी सांगतो, हे हुस्न आहे ज्याचं आहे त्याला द्यावं लागणार. हे हुस्न आहे ज्याचा आहे त्याला द्यावं लागणार आहे. त्याला किती आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी दादांच्या बाबतीत बोलत असताना माणसं म्हणतात अशा अशा प्रकारची घटना घडली. लवकर जवळ दवाखाना असता तर हा प्रकार घडला नसता, वाचवण्यात आलं असतं, काहीतरी उपचार झाले असते. पण एक आहे, हा प्रकार घडला, ही घटना घडली, ही या रानामध्ये घडली, या गावामध्ये घडली. जवळ शहर असतं, दवाखान्यापर्यंत जर खरी अर्थानं जाता लवकर आलं असतं तर ही घटना घडली. या आमच्या भावना आहेत, या जर तरच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या भावना आहेत. लक्षात घ्या, दादांच्या बाबतीत बोलत असताना, दवाखान्यात असताना, एवढ्या उच्च कोटीच्या दवाखान्यामध्ये सुद्धा असताना ही दादांना जर जावं लागलं तर एकच म्हणावं लागलेलं आहे, एकच म्हणावं लागणार आहे, ज्याचं जिथे ठरलेलं आहे त्या प्रसंगी, त्या वेळेला, त्या घटनेला सादर समर्पित व्हावं लागणार आहे. मरणाची घटना ठरलेली आहे. म्हणून माझा मुद्दा वेगळा आहे. जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे. मग काय राहिलं शिल्लक? एकच आहे, शिल्लक राहिलं तुमचं कार्य. किंमत कशाला? आमच्या जन्माला किंमत कशानं प्राप्त होत असते आणि आमच्या मरणाला किंमत कशानं प्राप्त होत असते? तर मिळालेल्या आयुष्यामध्ये काय कार्य केलेलं आहे, काय जीवनाचा सदुपयोग केलेला आहे, त्याच आधारे आमच्या जन्माला ही किंमत प्राप्त होते आणि आमच्या मरणाला ही किंमत प्राप्त होते. मला बऱ्याच विषयाला हात घालायचा, बरेच विषय मला सादर करायचे, बऱ्याच विषयाला मला खऱ्या अर्थानं स्पर्श करायचा आहे. प्रामुख्यानं दादांच्या संबंधानं सगळे विषय मला नजरेसमोर ठेवायचे. मंडळी, मानवी जीवन केवळ 3 पुस्तकाचं पान आहे, केवळ 3 पुस्तकाचं पान. त्यातली 2 पानं आमच्या हातात नाहीये. माणसाचा जन्म कधी, कुठे, कुठल्या दिवशी, कुठल्या आईवडिलांच्या पोटी आमचा जन्म होणार आहे, कुठल्या गावामध्ये आमचा जन्म होणार आहे, कुठल्या नातेसंबंधामध्ये आमचा जन्म होणार आहे, कुठल्या परिवारामध्ये आमचा जन्म होणार आहे, कुठल्या मित्र परिवारामध्ये मला बागडायचं आहे. मी बोलू का? जन्म कधी, कुठे, कुठल्या गावात, कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्म होणार आहे आमच्या हातात नाही. मरणाच्या बाबतीत तोच विचार आहे. मरणाची वेळ, मरणाची घटना, मरणाचा प्रसंग, मरणाचं निमित्त, मरणाची वेळ, मरणाची जागा ठरलेली आहे. त्या वेळेला, त्या घटनेला, त्या प्रसंगाला आम्हाला सादर व्हावं लागतं. याच्यामध्ये बदल तुम्ही आम्ही करू शकत नाही. मगाशी ज्याप्रमाणे बोललो, आज या परिवाराला दुःख या गोष्टीचं नक्कीच आहे. अजूनही दादा आमच्यामध्ये राहिले असते, नातवंडाच्या सभेत खऱ्या अर्थानं बागडले असते, प्रेमाची देवाणघेवाण केली असती, प्रेम दिलं असतं, घेतलं असतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविन नाही समाधान. या तुमच्या भावना आहेत, या माझ्या भावना आहेत. गाव म्हणेल, अहो अजूनही या व्यक्तिमत्वानं योगदान दिलं असतं समाजाप्रती, केलं असतं अजून कर्तृत्व. गावही म्हणेल, कुटुंबही म्हणेल, नातेसंबंध म्हणेल, दादा यायचे 2 महिन्यातून, 4 महिन्यातून, 6 महिन्यातून माझ्या भेटी करता यायची, कुटुंबाच्या भेटी करता यायचे. बरं, कुटुंबही म्हणेल, गावही म्हणेल, संबंधही म्हणेल. पण एक लक्षात घ्या, जर असं घडलं नसतं तर या जर तरच्या तुमच्या माझ्या भावना आहेत. अशोकराव, या तुमच्या माझ्या जर तरच्या भावना आहेत. जर तरच्या भावनेला किंमत नाही गाड्या. मी ज्याप्रमाणे मगाशी बोललो, ती वेळ, तो प्रसंग, ते जाण्याचं निमित्त, तो वेळ, जागा ही ठरलेली आहे. त्या प्रसंगी, त्या जागेवर आम्हाला जावं लागेल. अशी उदाहरणं भरपूर आहे.
कैलासवासी दादांच्या बाबतीत बोलत असताना मला हा विचार प्रामुख्याने या ठिकाणी मांडावासा वाटतो. जाण्याचं ठिकाण होतं हॉस्पिटल, पराकोटीचं हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल. लाखो रुपये खर्च करण्याची दमक या परिवारामध्ये आहे. कारण ज्यानं लाखो रुपयाचं नाही, करोड रुपयाचं नाही, अनमोल किमतीचं रत्न आमच्या हातामध्ये दिलेलं आहे, हे याही परिवाराला मान्य आहे. त्याच्याकरता आम्ही सर्वस्वपणाला लावू. मान्य आहे या परिवाराच्या भावना आहे. जे होईल, ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल तो प्रसंग, ती परिस्थितीला आम्ही सादर समर्पित होऊ, आमचं सर्वस्व देऊ. पुतणेही तेच म्हणतील, मुलंही तेच म्हणतील, कुटुंबही तेच म्हणतंय. आमचं सर्वस्व पणाला लावू, पण दादा जगले पाहिजे, दादा राहिले पाहिजे, आमच्यामध्ये खेळले पाहिजे, बागडले पाहिजे, प्रेमाची देवाणघेवाण केली पाहिजे. मान्य आहे. पण बघा, हा नियतीचा खेळ आहे गड्यानं. मरणाची जागा सुद्धा ठरलेली आहे. जागा लीलावती हॉस्पिटल, पराकोटीचं हॉस्पिटल. लाखो रुपये खऱ्या अर्थानं खर्च केले जातात. पण एवढं सगळं असूनही दादांना खऱ्या अर्थानं हसत खेळत खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व या परिवारातून गेलेलं आहे, या गावातून गेलेलं आहे, या तालुक्यातून गेलेलं आहे. नवे नवे मी पुढे जाऊन शब्द प्रयोग करेल, या गावाचं अख्खं चैतन्य जणू हरवलेलं आहे असा भाव या ठिकाणी प्रगट केला. काही केलं नाही समाजाकरिता, काय योगदान दिलं नाही गावाकरिता, आणि काय योगदान दिलं नाही परिवाराकरिता. मग परिवाराच्या संबंधापुरतं कार्य केलं म्हणून परिवार त्यांची आठवण करेल. एवढ्यावर दादांच्या जीवनाची सार्थकता झाली का? कैलासवासी गोरक्षनाथ दादांची सार्थकता झाली का? त्यांचा जीवनाचा सदुपयोग झाला का? केवळ कुटुंबाकरिता जगणं म्हणजे जीवनाचा सदुपयोग नाही. केवळ परिवाराचं भलं केलं म्हणजे तशा अर्थानं जीवनाचा सदुपयोग झाला, मानवी जीवनाची सार्थकता झाली असं म्हणता येणार नाही. या पलीकडे काय केलं? आज यमदरबारी तशा अर्थानं कैलासवासी गोरक्षनाथ दादांची होईल झाडाझडती. माझ्या वचनावर विश्वास ठेवू नका. चला, माझ्या शब्दावर विश्वास ठेवू नका, माझ्या तुकोबरांच्या वचनावर विश्वास ठेवा. तुकोबरे बोलतात, तुमची माझी प्रत्येकाची झाडाझडती ही होणार आहे ठरली. कैलासवासी गोरक्षनाथ दादांना विचारणा केली जाईल. काय यमधर्म विचारणा करतील? माझ्या वचनावर विश्वास ठेवू नका. तुकोबराय बोलतात, तुमची प्रत्येकाची झाडाझडती होईल. येरावरी जायाचे उसने आणि भाग्यस्थळी देणे झाडाविषयी. अहो गोरक्षनाथ, काय आणलंय सोबतीला? कशाचं गाठोडं आणलेलं आहे? आले तुम्ही, हे लोकांची यात्रा संपली, पण एकच आहे, सोबतीला या असणाऱ्या उभ्या आयुष्यामधून काय कमवलंय आणि आता मात्र तुम्ही सोबत काय आणलेलं आहे? विचारणा केली जाईल. त्यावेळेस मोकळं करा. त्यावेळेस कैलासवासी गोरक्षनाथ दादा म्हणतील, काय उभ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं मी अशा प्रकारे प्रयत्नातून 5 एकर आमचे असणारं क्षेत्र, त्या 5 एकर क्षेत्राला तशा अर्थानं वाढीव स्वरूपामध्ये 5 ठिकाणी आम्ही जागा घेतल्या, हे मी कमवले. वेगवेगळ्या फील्ड मध्ये तशा अर्थानं व्यवसायामध्ये मुलांना उतरवलेलं आहे, हे मी माझ्या माध्यमातून कमवलेलं आहे, हे मी कमवलेलं आहे. संगम उद्योगाच्या समूहाच्या माध्यमातून व्यवसायामध्ये नावारूपाला व्यवसायामध्ये उडी घेतली, सर्वांना त्याच्याकरता त्याच्यामधून यशही मिळवून दिलेलं आहे. एवढी संपदा उभी आयुष्यामध्ये कमवलेली आहे. एवढे लाखो रुपये, एवढे करोडो रुपये मी उभी आयुष्यामध्ये कमवलेले आहे. हे सगळं वैभव मी कमवले. गेलं का सोबत? बोला, गेला का उद्योग सोबत? खऱ्या अर्थानं उद्योग सोबत गेला का? मिळवलेला पैसा सोबत गेला का? नाही ना. मग ज्या वेळेस झाडाझडती होईल त्यावेळेस कैलासवासी गोरक्षनाथ दादा हे सांगणार नाही, काय
मी अशा अशा प्रकारे वैभव कमवलं, बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा लौकिक हे सगळं प्रतिष्ठा सगळं कमवलेलं आहे, मी सोबत आणलेलं आहे, नाही सांगता येणार. पण कैलासवासी गोरक्षनाथ दादा आवडीनं सांगतील, मात्र काय सांगतील? हो, उभ्या आयुष्यामध्ये ज्या गावामध्ये मी जन्माला आलो ना, त्या गावाकरिता योगदान दिलं, हे मात्र सोबत जाणार आहे. सामाजिक सांगू, तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी हीच, त्यानं कमवलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ करता आली तर करता आली तर चांगली गोष्ट. मग त्याची वाढ कशाच्या माध्यमातून होणार आहे? त्यानं जे विचारधारा दिली, त्यानं जे परंपरेचं शिक्षण दिले, त्याने जे संस्कार जोपलेले आहे, त्याने जो परमार्थ जीवनामध्ये अंगीकारलेला आहे, तोच पुढे आपण परंपरेनं पुढे न्यावा आणि त्याच माध्यमातून आमच्या बापाचं नाव सुद्धा टिकून राहील. वाढवी महत्व वडिलांचे. मी माझा शब्द प्रयोग करत नाही, तुकोबाईच्या वचनाच्या आधारे बोलतोय. कसा होता तुमचा माझा प्रत्येकाचा बाप? तुकोबाई बोलतात, शांती रूपे नव्हे कुणाचा वाईट. जीवन जगत असताना शांतीनं जगला, संयमानं जगला आणि कुणाचंही वाईट व्हावं ही आमच्या तुमच्या बापाची इच्छा कुणाची नव्हती. शांती रूपी नव्हे कुणाचा वाईट. आणि मग ऐका ना, तेच जर जीवन जगलं तर तुकोबाई बोलतात, वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व आपोआप वाढल्याशिवाय राहणार नाही. बोट कुठं दाखवलं जाईल माहितीये का? परंपरेत. कुणाचा मुलगा आहे, त्यानं एवढी क्रांती केलेली आहे, या व्यवसायामध्ये त्याचं नाव झालेलं आहे, या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचं. उपस्थित सर्व अंतकरणाने उपस्थित सर्व बंधू, आज आपण स्वर्गीय गोरखनाथ शिवराम पाटील नवले, ज्याला गोरखनाथ दादा आपण म्हणून ओळखतो, त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित आहोत. तर म्हणजे अत्यंत सुंदर शब्दामध्ये जीवनाचं आणि गोरखनाथ दादांचं वर्णन हरिभक्त परायण सोनवणे महाराजांनी केलेले. त्यांनी असं म्हटलं की वृक्ष भाग्यवान तर वेली भाग्यवान, लता भाग्यवान, की त्या सावलीत झोपलेला लखन भैया भाग्यवान. माझ्या मते भाग्यवान ते तर आहेच ती वेळी, पण त्याच्या पलीकडे जाऊन ती भूमी भाग्यवान आहे, की जिथं हा वृक्ष, जिथे लता आणि तो लखन भैया जिथे मिळाला, ती भूमी सुद्धा तितकीच भाग्यवान आहे. तशाच अर्थानं शिवराम पाटील नवले यांच्या आणि गंगा भागीरथी कृष्णाई यांच्या पोटी गोरखदादाचा जन्म झाला. माझ्या मते ही भूमी म्हणजे हे माता पिता सुद्धा तितकेच भाग्यवान म्हणलं तर हरकत नाही. गोरखदादाचं जाणं आपल्या सगळ्यांना एक धक्का देऊन गेलं, अचानक झालं आणि आपल्या अंतःकरणाला एक वेदना देणारं असं त्यांचं जाणं. खरं म्हणजे एक आदर्श जीवन म्हणूनच त्यांच्या जीवनाकडे पाहावं लागेल. एखाद्यानं कशा पद्धतीनं प्रपंच करावा, कशा पद्धतीनं परमार्थ करावा, कशा पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये आपला सहभाग नोंदवावा, या सगळ्या दृष्टीनं जरी बारकाव्यानं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत कुशल रीतीनं या व्यक्तिमत्वानं ह्या सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या आपल्या सगळ्यांना दिसतात. तर स्वतः मेहनती वारकरी संप्रदायाचा वारसा, शिवरामदादांचा वारसा, तो पुढे नेत असताना भाऊ ते एकत्र पद्धतीनं पुढे जात राहिले. आपली शेती सुद्धा सुंदर पद्धतीनं फुलवली, एक आदर्श शेतकरी म्हणून पुढे आले. त्या पलीकडे जाऊन पुन्हा आपल्या मुलांना उद्योग व्यवसायामध्ये एक व्यवस्थित पद्धतीनं दिशा मिळवून दिली. सगळ्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कुठं कमी पडले का, तर लक्षात येईल का कुठंच कमी पडले. प्रत्येक ठिकाणी नेटका व्यवहार त्यांनी ठेवला, प्रपंच नेटका केला, परमार्थ नेटका केला, सामाजिक जीवन सुद्धा नेटकं. हे खरं की इथं सांगितलं की सुखी आम्ही जात असेल, मोठे होत असेल, काही पद मिळत असतील, काही होत असेल, परंतु ह्या सगळ्या मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सहभाग आपण वजा करू शकत नाही आणि कुणीच मोठा होऊ शकत नाही राजकीय माणूस.
गोरखनाथ दादा सारखी माणसं जी होती ती भक्कम माणसं, नेटके माणसं, नीतिमान माणसं, ते जे गावामध्ये सुद्धा सहभाग खरं की पदाची कोणतीही अपेक्षा न करता काम करत राहणं, गाव सांभाळणं, वेळेला बाजू सांभाळणं, बाजू लावून धरणं, ह्या प्रत्येक बाबतीत म्हणजे संसार प्रपंच परमार्थ केला तसा तालुक्याच्या संसारामध्ये सुद्धा मोठा वाटा गोरक्षनाथ दादांनी त्यांच्या कामातून दिलेला आपल्या सगळ्यांना दिसेल. आणि म्हणून त्यांचं जाणं आमच्या सगळ्या राजकीय याच्याकरता सुद्धा अवघडच आहे. खरं तर पोकळी अशी निर्माण होत असते तर ही भरून कोण काढणार असं वाटावं असं त्यांचं जाणं आहे. मुलं, पुतणी, भाऊ, आई आहेत आता. एक व्यवस्थित अशा पद्धतीनं एक दिशा आहे संसाराला. एक प्रत्येक जण कष्टाळू आहे, प्रामाणिकपणे वाटचाल त्यांची चाललेली आहे आणि म्हणून एक आदर्श असं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. ही पोकळी भरून काढणं कठीण असलं तरी ही भरून काढण्याचं काम आपल्या सगळ्यांनाच पुढच्या काळातही करावं लागेल. गोरक्षनाथ जाणं त्यांना या निमित्तानं आपण सर्वजण आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. मीही या निमित्तानं परमेश्वराला प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास शांती द्यावी आणि पुन्हा गोरक्षनाथाचा आदर्श घेऊन त्या समाजानं वाटचाल करावी अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. मला पुढे आरबी सोनवणे वकिलांचा दावा असल्यामुळे मी थोडा मी आपल्या सर्वांची रजा घेतो. गोरक्षनाथ शिवराम मोरे पाटील यांना श्रद्धांजली दशकेच्या निमित्ताने आपण सर्व अत्यंत दुःखित अंतःकरणाने उपस्थित आहोत. कारण एक त्यांचं जाणं अत्यंत आकस्मिक अचानक आपण असं झालं त्या मोठा धक्का तिच्या परिवाराला सर्व तिच्या परिवाराला सगळ्या तिथे बाळासाहेब थोरातसाहेब आणि सर्वांनी त्यांच्या सर्व स्वभावाचं त्यांच्या जीवनाच्या वैशिष्ट्याविषयी तिथे सांगितलं. एका खरं म्हणजे सर्व तरुण कार्यकर्त्यांसाठी ती म्हणेन की एक आदर्श आहे. म्हणजे केवळ राजकारण केलं की लोक फक्त राजकारणातच दिवसभर त्या ठिकाणी आपण वेळ घालू असं गोरक्षदारांनी केलं नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी परिवार असेल, त्यांचं समाजकारण असेल, राजकारण असेल, ते सगळं करत असताना त्यांनी परिवाराच्या प्रगतीसाठी जी उद्योग व्यवसायाची काळ धरली ते आपल्या शांताराम कडे यांचे मावळजी त्यांच्या मार्गदर्शनाने तर म्हणजे हे अशाच पद्धतीचं एक आपल्या सर्वांचं शेतकरी कुटुंबाचं त्या ठिकाणी दिशा असली पाहिजे असं आपल्या सर्वांना दिशा दाखवणारं असं व्यक्तिमत्व, खूप शांत, संयमी, सोज्वळ, सज्जन, सर्व उपाधी त्यांना कमी पडतील असं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे निघलेलं आहे. त्यांच्या परिवाराला मोठं दुःख निश्चितच होणार. त्यांच्या ते सर्व मंदाताई असतील, त्यांचे सर्व सुपुत्र असतील, कैलास, योगेश, संदीप असतील, त्यांचे बंधू अण्णासाहेब, सर्व जी असतील त्या सर्वांना खरं म्हणजे आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. हे दुःख पेलवण्याची शक्ती त्यांना शिवराम द्यावी असं मी प्रार्थना करतो. माननीय गोरक्षनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली लाभलो. बंधू भगिनी, नातेवाईक, ग्रामस्थ बंधू, खरं तर गोरक्ष गेल्याचं म्हणजे कल्पनाच सहन होत नाही. साधारण 1 वर्ष असं आलं, थोडक्यात सांगतो की आमच्या गावाला दुष्काळ पडला आणि गोरख मच्छिंदर यांनी मला आग्रहपूर्वक सांगितलं का तुम्ही असं करा, आमच्या गावाला पाणी आहे, तुम्ही शेती करायला इकडे या, तुम्ही तिकडे काही करू नका. शेती करायला मी शेवटी त्यांच्याकडं काही दिवस शेती केली आणि शेती करीत असतानाच त्या परिवाराचं जे मूळ पुरुष दगडू सावळेराम नवले खूप संपन्न आणि सुदृढ हे असं कुटुंब की गावात खाऊन पिऊन एकदम सुखी, पण बाकीच्या जगाचा काही त्यांना ते काही जास्त काही कोणाच्या भानगडीत पडत नसतं असं एकदम सुखी चाललेलं कुटुंब. त्यातले दगडू बाबा हे त्यांचे मूळ पुरुष, त्यांची 2 मुलं शिवराम काका आणि सदाशिव काका, त्यांची ही सगळी वंशवळ आहे. खरं तर शिवराम काका आणि सदाशिव काकांच्या याच्यापर्यंत खूप सुखाने आणि परंतु गावातच ते असायचे. परंतु मी इथं आल्यामुळं गोरख मच्छिंदर अण्णासाहेब नुकताच MBA झालेला होता, आपलं
आणि मला म्हणे तर मी माझं शिक्षण पूर्ण झालं, मी काय करू? म्हटलं तू असं कर, आपल्या संगमनेरला माझा एक गाळा आहे, तू तिथं दुकान ओपन कर. आणि गोरखनी पण सांगितलं नाही नाही ते ठीक आहे, तर काहीतरी आता पोरं शिकलेत, काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे, कुटुंब मोठं आहे, पोरं शिकतायत. ती बाकीची मुलं तर फारच बारीक होती, म्हणजे अगदी. तर त्या परिवारामध्ये अण्णासाहेबांना व्यवसाय सुरू करण्यामध्ये गोरख आणि मच्छिंदर यांनी पाठिंबा दिला. एकत्र कुटुंब होतं. आणि अण्णासाहेबांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्यासाठी कुठेतरी जागा असावी, गाळा असावा, म्हणून मार्केट यार्डमध्ये नुकतीच गाळे झालेले होते. आणि त्या गाळ्यामध्ये गोरखने आणि त्यांच्या परिवाराने निर्णय घेतला. निर्णय घेण्यामध्ये गोरख अतिशय हे असायचं, घेतला निर्णय म्हणजे घेतलाच. आणि त्यानंतर त्यांनी एक गाळा घेतला. अण्णासाहेबांनी व्यवस्थित धंदा चालवला आणि त्या धंद्यातून अनेक धंदे त्यांनी आज जवळजवळ 9 शाखा, त्यांच्या मला वाटतं 8 ते 9 शाखा असाव्यात. पण प्रत्येक शाखेचं स्वतःचं दुकान त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले आहे. आणि सर्व दुकानं घेताना किंवा व्यवहार करताना माझ्याशिवाय त्यांनी कधीच काही केलं नाही. ही एक माझ्यावर श्रद्धा होती, त्याची काय कदाचित चुकीची श्रद्धा असेल, परंतु त्यांनी आत्तापर्यंत जे काही केलं असेल फक्त मला ते विचारल्याशिवाय केलं नाही. आणि मी सुद्धा त्यांना सपोर्ट करायचं, चल कर, काय हरकत नाही, आणि त्याला यश यायचं. त्या या यशातून आज हा संगम उद्योग समूह एवढा मोठा झालेला आहे. त्यांचे सर्व परिवारातील मुलं आज व्यवसाय करतात, यशस्वी व्यवसाय करतात. आणि काही मुलं सर्व्हिसला पण गेलेली, सर्व मुलं मुली शिक्षण त्यांचं सगळं पूर्ण त्यांनी केलेले. अशा या गोरखला खरं तर मला आता जास्त बोलणं जमत नाही, तर मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं संचालिका मंदाताई चौबे यांचे पती, साहेबांचे एक अतिशय जवळचे सहकारी, मार्केट कमिटीचे माजी संचालक गौरवदादा नवले साहेब यांचं 10 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. आणि आज त्यांच्या देशक्रिया विधीसाठी आपण अतिशय दुःखद अशा अंत्यकरणाने या ठिकाणी जमलेलो आहोत. हरिभक्त परायण सोनवणे महाराजांनी या ठिकाणी सुंदर असं प्रवचन या ठिकाणी केलं. तर गौरवदादांचं जाणं हे विश्वास न बसणार आहे. अतिशय आकस्मिक अशी ही घटना झालेली आहे. गौरवदादा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती की अतिशय शांत, संयमी व्यक्तिमत्व, पण तेवढेच धोरणी पण होते, तेवढेच नियोजन देखील त्यांचं होतं. सर्व क्षेत्र घ्या, कृषी क्षेत्रात असेल, उत्कृष्ट शेतकरी म्हणून ते होते. उद्योग व्यवसायात संगम उद्योग समूह त्यांनी उभा केला. राजकीय क्षेत्रात ते स्वतः मार्केट कमिटीचे सदस्य राहिले. साहेबांचे एक अतिशय जवळचे निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची तालुक्यामध्ये ओळख होती. पत्नी मंदाताई दूध संघाच्या संचालिका आहेत. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही आपल्याला त्यांचं माहिती आहे, खूप संपर्क. तालुक्यात कुठेही गेले तर प्रत्येक कार्यक्रमात ते हजर असायचे, उपस्थित असायचे. आध्यात्मिक क्षेत्रातही वारकरी संप्रदाय त्यांनी जपण्याचं काम आपल्या कुटुंबामध्ये केलं. असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व खरं तर आज आपल्यातून गेले, त्याचं दुःख आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या आई, त्यांच्या पत्नी, भाऊ, बहिणी, मुलं, योगेश, कैलास, संदीप, सर्वच नातवंड, त्यांचे पुतणे, खूप मोठं कुटुंब आहे. आणि तेवढाच मोठा त्यांचा नाते परिवार देखील आहे. तालुक्यामध्ये खूप नातेवाईक, खूप संबंध त्यांचे आहेत. आणि ते संबंध जपण्याचं देखील त्यांनी काम त्या ठिकाणी केलं. सर्व नातेवाईक, सर्व पाहुण्यांशी कायम संपर्क. आणि अशा त्यांच्या जाण्यामुळे या सर्वच कुटुंबाला खूप मोठं दुःख झालेलं आहे. त्या दुःखामध्ये मी, माझं कुटुंब आम्ही सहभागी आहे. मी संगमनेर दूध संघाच्या वतीने, आमचे सर्व संचालक मंडळ, सर्व अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. मालदड परिसर आणि या
तालुक्यातील सर्व जनता, खऱ्या अर्थानं गोरखदादांच्या विषयी सर्वांनी खूप काही सांगितलं, पण प्रत्येकाच्या अनुभवातलं गोरखदादा वेगवेगळे आहेत. आमच्यासाठी फार वेगळे होते. आमचे नातेवाईक जसं जनाभाऊंनी सांगितलं, आमचा राणे परिवार असन, आहेर परिवार असन, सातपुते परिवार असन, या परिवाराला जडणघडणमध्ये प्रत्येकाशी नाव जोडणारा, प्रत्येक संबंध जोडणारा आणि त्यांच्याशिवाय कोणता निर्णय न घेणारा असं व्यक्तिमत्व आणि योग्य तो निर्णय परिवाराला जोडणारा असणारा हे व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थानं महाराजांनी सांगितलं की जीवनामध्ये माणसाने प्रत्येक गोष्ट जर करत असताना की अनेक जण सांगतात की गावामधला जुना एक माणूस असावा, तो कारण आमच्या पिढीतल्या ज्या पिढी आहे ते तिला घडवणारा असावा. गावातील यात्रा असेल, सप्ताह असेल, अनेक कार्यक्रम असेल, त्यांना अनुभव देणारे व्यक्तिमत्व असतं. आणि खऱ्या अर्थानं गोरखदादांचं जाणं खऱ्या अर्थानं लवकर झालं. त्यांच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख झालं, त्या दुःखामध्ये मी व माझा परिवार, त्याचप्रमाणे मी माझ्या परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे समनापूर गणाच्या वतीनं आणि माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीनं यांना भावपूर्ण शिवराम पाटील नवले यांच्या दसकिऱ्या विधीच्या निमित्तानं उपस्थित सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, बंधू भगिनी, आज या दसकिऱ्या विधीच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज सोनवणे यांनी जी काही प्रवचन रूपी सेवा आपल्यासमोर मांडली, त्यांचं मी प्रथमतः नवले परिवाराच्या वतीनं, मालाड ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आजच्या या दसकिऱ्या विधीच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे नेते थोरातसाहेब असतील, माजी आमदार तांबेसाहेब असतील, सर्वच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं कारणही ते आहे की गोरख काकांचा आणि या तालुक्यातील आम जनतेशी आहे संबंध, प्रत्येकाच्या सुखदुःखात उपस्थित राहण्याची एक त्यांच्यामध्ये असलेली सवय आणि त्या सवयीचा परिणाम म्हणून आज या दसकिऱ्या विधीच्या निमित्तानं उपस्थित जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे. महाराजांनी अतिशय प्रवचनामध्ये अनेक दाखले या ठिकाणी दिले, परंतु मी त्यामध्ये न जाता गोरख काका काय आमच्यासाठी काय होते, आमच्या परिवारासाठी काय होते हे या ठिकाणी सांगतो. डॉक्टर साहेब गोरख काका आणि आमचं नातं म्हणजे माझे मोठे चुलते आणि गोरख काका हे साडू, सख्खे साडू, म्हणजे स्वर्गीय कचरू ठाकाजी शिंदे पाटील वाघापूर हे आमचे आजोबा, त्यांना 4 मुली, त्यातले एक जावई, एक माझे चुलते, एक राहणे काका, एक हासे काका, या 4 मुली 4 घरामध्ये दिल्यानंतर माझ्या वडिलांचं निधन मी लहान असताना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माझे चुलते रमेशराव असतील किंवा माझा संपूर्ण परिवार असेल, यांना एक वडिलकीच्या माध्यमातून एक मोठ्या भावाच्या नात्यानं काकांनी उभं करण्यामध्ये मोठं योगदान त्या ठिकाणी आमच्या परिवाराला दिलं. माझ्या लग्नापासून तर माझ्या शेवटचं आता दादूचं आमचं लग्न झालं, लग्न जमवायपासून तर संपूर्ण कारभार पाहण्यापर्यंत काकांची महत्वाची भूमिका त्या ठिकाणी राहिली. एक अल्पशा आजार या ठिकाणी झाला, वजन कमी होतं म्हणून सुभाषराव राणे असतील, इकडे कैलासराव असतील, ही सर्व मंडळी लीलावतीला घेऊन गेले आणि त्याचं निदान त्या ठिकाणी झालं. आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला घेऊन येणार होते, परंतु त्याच रात्री त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मावळली. अशा या कर्तृत्ववान काकाच्या जाण्यानं ठीक आहे, मालदार ग्रामस्थांना दुःख साहजिक आहे. विलासरावांनी या ठिकाणी गावच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान सांगितलं, नामदार साहेबांनी तालुक्यातील जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान सांगितलं. जरी राजकीय आमचे मतांतर असतील, ते थोरात साहेबांची एकनिष्ठ होते, मी त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काम करायचो, परंतु कधी आमच्या मनामध्ये मतमतांतर कधी आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये कधी येऊन दिलं नाही. कोणत्या प्रकारचं कधी मला सांगितलं नाही का तू हे काय करतो, तुला तो वाटतं तू तुझं कर. परंतु जेव्हा मी आलो काकांकडे कोणत्या कामासाठी गेलो किंवा राजकीय मत मागण्यासाठी कधी या गावामध्ये आलो, काकाने नमस्कार केला तरी काका आम्हाला लावून हात करायचे, तुम्ही तुमचं आम्ही आमचं. म्हणजे ती एकनिष्ठ तुम्ही जी सांगितली ती एकनिष्ठ माझे सर्वच नातेवाईक या परिवाराबद्दल सर्व एकनिष्ठ आहेत, मीच फक्त इकडे. ते खरं बोललं पाहिजे डॉक्टर साहेब, सांगितलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जे आहे ते आहे. या ठिकाणी माझा परिवार आम्ही फक्त या ठिकाणी तुमच्या विरोधात या ठिकाणी मी एकटाच आहे, बाकी सर्व नातेवाईक तुमच्यासोबत आहे, थोरात साहेबांसोबत, तुमच्यासोबत. या ठिकाणी एक कर्तृत्ववान नेतृत्व या गावानं आज मुकलेलं आहे, कर्तृत्ववान माणसाला नेतृत्व मुकलेलं आहे, हे गाव मुकलेलं आहे. मी खऱ्या अर्थानं काकांच्या जडणघडणीमध्ये कैलासराव आहे, बाळासाहेब आहे, योगेश आहे, भाऊ बाबासाहेब दादा आहेत, मच्छिंद्र दादांचा परिवार आहे, आमच्या मावशी मंदाताई आहेत, आई कृष्णाबाई आहे. आज संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं आज बोरका झालेला आहे. आमचा शिंदे परिवार, बाबासाहेब शिंदे आहेत, संपूर्ण आमचा माऊस भाऊ आहेत आमचे सर्व. हे सर्वजण एक आमच्या एक आदर्श नातेवाईकाला एक आदर्श आधारावर आमच्या खऱ्या अर्थानं हरपलेला आहे. अशा या कर्तृत्ववान काकांच्या जाण्यानं
जे दुःख आमच्या परिवाराला झाले, माझ्या सर्व नातेवाईकांना झाले, उपस्थित सर्वांच्या वतीने आमच्या या काकांना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. गोरक्षनाथ शिवराम पाटील नवले यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण जमलो आहोत. जन्म मृत्यू काळ सर्वांचा असतो, पण आलेला जन्म कसा आपण कारणी लावला तर जास्त महत्त्वाचं असणारे हे व्यक्तिमत्व आपण आता एवढा जन्मसमारोह बघतोय. इतके माणसं येणं हे एक विशेष असतं. त्यांनी केलेले कर्तृत्वच त्याचा ठसा हा आपण समजू शकतो. खरं म्हटलं तर संगम उद्योग समूहाचे एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी संगम उद्योग समूहाचा पाया घातला आणि आज आपल्या पंचक्रोशीत संगमनेर तालुक्यातच नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये संगमचं नाव मोठं केलं. मग त्यामध्ये कृषी सेवा असेल, ट्रेडिंग असेल, सर्वच व्यवसाय असतील, ते सर्व व्यवसाय त्यांनी स्वतःहून सर्वांना या ठिकाणी त्यासाठी योगदान दिलं. असे गौरव दादा नवले यांच्याबद्दल आपण सर्वांनी आता बघितलं कितीतरी माणसांनी आदरांजली वाहिली. परंतु खरं म्हटलं तरी एक आदर्श बंधू, आदर्श पिता आणि आदर्श समाजसेवक असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. कारण खूप लोकांची बाकी श्रद्धांजली बऱ्याचशा मान्यवरांचं राहिलेलं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की त्यांनी जे आदर्श काम केलेलं आहे, त्यांनी जे चांगले संस्कार कुटुंबावर केलेले आहेत, म्हणूनच आपण हा मोठा वटवृक्ष मोठा झालेला आहे. आपण सर्वांनी त्यांनी जे चांगल्या संस्काराची शिदोरी दिलेली आहे, त्या शिदोरीची जपणूक करणं हीच करीत राहण्यात आहे असं मला वाटतं. आपल्या सर्वांची स्नेही, सर्वांचे गोरख भाऊ आणि व्यक्तिशः आम्ही दोघं एकमेकाला सोयरे सोडलं कुठून शब्द वापरतो. आमचे सोयरे याच्या दशकृतीनिमित्त आपण जमलेलो आहोत. एक अतिशय सरळ आणि या पंचक्रोशीमध्ये ज्याप्रमाणे कौटुंबिक वारसा आहे त्या वारशाला साजेसं आयुष्य जगणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोरखदादा. वडिलांचाही स्वभाव आपल्याला सर्वांना माहीत होता. त्याच पद्धतीनं संयुक्त कुटुंब असेल, सर्व भाऊ त्यांचे चुलत भाऊ असेल, सख्खे भाऊ, या सगळ्यांवर अपार प्रेम आणि त्या सगळ्यांची एकमेकांबद्दल असणारी आस्था पाहिल्यानंतर गोकुळ कुठं आहे माहीत नाही, परंतु तुम्ही आम्ही जर संस्कारक्षम घर जर राखलं तर तेच गोकुळ आहे हे त्यांच्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर लक्षात यायचं. अशा या आमच्या सोयऱ्याला मी आपणा सर्वांच्या वतीनं वडगाव पानमधील सर्व ग्रामस्थ संघटन तालुका काँग्रेस कमिटी, राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श अशा अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधित आपणा सर्वांचे नेते, खरे जलनायक आदरणीय साहेब, तसेच राज्य साखर संघ या सर्वांतर्फे भावपूर्ण आदरणीय आभार थांबतो. 10 दिवसापूर्वी स्वर्गीय गोरक्षनाथ शिवराम नवले यांचं अचानक काही दिवसापूर्वी आजारी असताना निधन झालं आणि संगमनेर तालुक्यातील जी महत्त्वाची कार्यकर्त्यांची फळी आहे की जे अति सरळ त्यांचं काम चालतं, अत्यंत निस्वार्थीपणानं काम ते करत असायचे, अशापैकीचं गोरखदादांचं व्यक्तिमत्व होतं. परिसरामध्ये मातर परिसर असेल, संगमनेर तालुका असेल, व्यापार क्षेत्र असेल, सगळ्या ठिकाणी गोरखदादांचा परिचय आणि सर्वांवर प्रेम, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारं व्यक्तिमत्व निश्चितच या संघटनेतून गेल्यामुळं सर्वांना दुःख झाले. मी माझ्या निमज ग्रामस्थांच्या वतीनं, त्याचप्रमाणे संगमनेर शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या वतीनं गोरखदादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. हेने वाग्यातले तो शावे, तो सोनी मज द्यावे पसायदा नाही, जे खळांची व्यंकटी सांड, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांद्याळी, अनवरत भूमंडळी भेटतो या भूता,
चला कल्पतरुंजयारव चेतना चिंतामणीचे गाओ बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमे जय अलंछना मार्तंड घेता पहिना ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंभोना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी बजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये दुष्टा दुष्ट विजय होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वरा आहुईल दान पसावा येणे वरे ज्ञान देवो सुखिया दावा येणे वरे ज्ञान देव